नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा जो विषय आहे तो आहे तूळ राशीचं वार्षिक राशीफल. 2026 हे वर्ष तूळ राशीसाठी संतुलन मिळवण्याचं, नव्या उंची गाठण्याचं आणि स्वतःचं नवीन आयुष्य तयार करण्याचं वर्ष आहे. शनीचा शुभ दृष्टिकोन, गुरुची उंची देणारी साथ आणि सूर्य बुधाच्या चांगल्या स्थितीमुळे हे वर्ष प्रगती, संबंधात सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य येते आहे. आता आपण जाणून घेऊया करिअर किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये. तूळ राशीसाठी 2026 मध्ये तुमच्या करिअर मध्ये सगळ्यात मोठे बदल होतील. वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये कामात गती, नव्या जबाबदाऱ्या आणि रेकग्नायझेशन मिळेल. प्रमोशनचे योग विशेषतः मे ते ऑगस्टच्या दरम्यान आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना डिसेंबर पूर्वी चांगली संधी आहे. नवीन नोकरी किंवा बदल हवा असेल तर जून जुलै सर्वोत्तम असेल. आता आपण जाणून घेऊया तूळ राशीसाठी बिझनेस किंवा व्यवसाय कसा असेल. पार्टनरशिप मध्ये व्यवसाय असणाऱ्यांना हे वर्ष शुभदायी आहे. नवीन शाखा, नवीन गुंतवणूक करण्याची संधी आहे. ती म्हणजे मे ते ऑक्टोबर हा महिना त्याच्यासाठी शुभ असेल. जुने ग्राहक परत येतील आणि नवीन ग्राहक वाढतील. घरातून चालणारा व्यवसाय, ब्युटी, डेकोर, कन्सल्टिंग, कोचिंग यांना अचानक ग्रोथ येताना दिसणार आहे. 2026 मध्ये व्यवसाय दुप्पट वेगाने वाढण्याचे योग आहेत. आता आपण जाणून घेऊया तुळ राशीसाठी आर्थिक स्थिती कशी असेल. 2026 मध्ये तुळा राशीसाठी पैसे अडून राहणार नाहीत. इन्कमचे 2 ते 3 नवीन स्रोत उत्पन्न होताना दिसतात. ज्या पैशांची वाट आपण बघत होतात ते येण्याचे चान्सेस आहे. जास्त खर्च जानेवारी एप्रिल दरम्यान होऊ शकतात. घर, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग या वर्षाच्या शेवटी आपल्याला दिसतात आहे. सेव्हिंग खूप मजबूत होण्याचे संकेत आहेत. त्यावरतीच आपण फोकस ठेवावा. आता आपण जाणून घेऊया प्रेमसंबंध, लग्न किंवा नातेसंबंधाबाबत. कपलसाठी हे वर्ष मिसअंडरस्टँडिंग दूर होण्याचं आहे. एकतर्फी प्रेम करणाऱ्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो. रिलेशनशिप मध्ये असणाऱ्यांना मे ते ऑगस्ट मध्ये लग्नाचे योग आहेत. ज्यांचं ब्रेकअप झालंय त्यांच्यासाठी नवीन किंवा चांगली व्यक्ती भेटण्याचे योग यावर्षी जमतात आहे. कौटुंबिक वातावरण शांत आणि सुखकारक असेल. आपण जाणून घेऊया तूळ राशीसाठी आरोग्य कसं असेल. मेंदू, डोळे, रक्तदाब, पोटाच्या संबंधित त्रास कमी होतील. वर्षभर फिट राहण्यासाठी योग, चालणे, पाणी ह्या तिन्ही गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. थकवा, चिंताग्रस्तता कधी कधी वाढेल पण ती तात्पुरती असेल. जुलैमध्ये हेल्थकडे थोडं लक्ष द्या. यामध्ये काही अडचणी उद्भवू शकतात. आपण विद्यार्थी असाल तर यासाठी हायर स्टडीज साठी मोठा फायदा होऊ शकतो. परदेशात जाण्याचे योग सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. विशेषतः सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये हे योग उत्पन्न होताना दिसतात आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी जुलै ते नोव्हेंबर हे महिने उत्तम असतील. कला, डिझाईन, लॉ, मॅनेजमेंट, मीडिया यांसाठी चांगले परिणाम यावर्षी दिसून येणार आहे. शुभ महिना आणि सावध राहण्याचा महिना. लकी महिना जो असणार मार्च, मे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबर असणार आहे. सावध राहायचे महिने जे आहे ते जानेवारी आणि जून आहे. त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात, भांडण आणि तणाव वाढू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष नक्की द्या. आता आपण जाणून घेऊया काही उपाय. तुम्हाला सूर्य उपासना करायची आहे कारण ती तुम्हाला आत्मविश्वास वाढवून देऊ शकते. रोज सूर्य अर्घ्य द्या, त्यामुळे तुमचा सूर्य मजबूत होईल. शनी उपाय, नोकरी किंवा करिअरसाठी काळे तीळ 1 मूठभर घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्या. चंद्र उपाय, तो नातेसंबंधासाठी असेल. रोज झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी चंद्राकडे पाहून प्या, त्याने तुमचा चंद्र मजबूत होईल. शुक्र उपाय, प्रेम किंवा सौभाग्यासाठी शुक्रवारी गुलाबी फूल देवघरात ठेवा, त्याने तुमचा शुक्र मजबूत होईल. राहू उपाय, अचानक येणाऱ्या साऱ्या समस्यांपासून बचावासाठी काळा धागा उजव्या हातात किंवा डाव्या हातात तुम्ही बांधू शकता. ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला तुमची राशी माहिती नसल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाकू शकता. आम्ही मोफतमध्ये तुम्हाला तुमची राशी कळवू. त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.